उपराष्ट्रपती पदासाठी रालोआचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांनी भरला अर्ज, तर इंडिया आघाडीचे बी. सुदर्शन रेड्डी उद्या अर्ज दाखल करणार. विरोधकांच्या गदारोळात लोकसभेत ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन विधेयक सादर. गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. 23व्या आशिया प्रशांत प्रसारण विकास संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदासाठी सर्वाधिक मतं मिळवणाऱ्या भारताची निवड. पावसासंदर्भातल्या खोट्या चित्रफिती प्रसारित झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रसारमाध्यमांना जबाबदारीनं वृत्तांकन करण्याचं आवाहन. बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत शिवसेना उभाठा मनसे पॅनलचा धुव्वा, तर शशांकराव पॅनलला 14 आणि महायुतीच्या पॅनलला 7 जागा. 16व्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत रश्मिका सहगलला 2 सुवर्ण, तर मनू भाकरला कांस्य पदक. आणि राज्यात पावसाचा जोर कायम, शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभं. प्रशासनानं नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत, कृषी मंत्र्यांचे निर्देश. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात